भरपूर वेळा आपण बघत असतो स्वामींचं स्तवन असे भरपूर सेवेकरी म्हणत असतात, पण काही सेवेकऱ्यांना, काही स्वामी भक्तांना याचं महत्त्व कळत नाही की हे काय आहे म्हणून त्यांना कळत नाही. तर त्याच्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कसे तुम्ही सगळे? मी पुन्हा एकदा तुमचं माझ्या या भक्ती चॅनलवर स्वागत करते आणि स्वामींचा कृपादृष्टी आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो ही मी स्वामी चरणी प्रार्थना करते. आज आपण स्वामींच्या स्तवन कसं घ्यायचं आणि का घ्यायचं आणि याचे काय फायदे आहे हे सविस्तर जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ थोडा मोठा होईल. व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा आणि तुमचे जे स्वामी भक्त किंवा स्वामी सेवेकरी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न करा. तर मी तुम्हाला सांगते, स्वामी स्तवन म्हणजे ही स्वामींची स्तुती आहे. तर स्वामींची स्तुती, जसं की आपण आईजवळ काही मागायचं असतं तेव्हा आपण आईला मनवण्यासाठी तिच्याविषयी चांगल्या चांगल्या गोष्टी आपण बोलत असतो आणि आईजवळ आपण आपली मागणी पूर्ण करून घेत असतो. त्याचप्रमाणे ही स्वामी समर्थांचं स्तवन आहे. तर स्वामी समर्थांची स्तुती ही आपण जी कोणती सेवा करत असतो किंवा महाराजांजवळ आपल्याला काही मागायचं आहे, तर तुम्ही जर ही स्वामी स्तवन गायलं, वाचलं तर स्वामीपर्यंत तुम्ही जे मागितलेलं आहे ते लवकर पोहोचतं. तर ते कसं घ्यायचं? एका सुरामध्ये, एका तालामध्ये स्तवन आपल्याला घ्यायचं आहे. तर आपण आता स्तवनला सुरुवात करणार आहोत. तुम्ही पण माझ्या सोबत सुरुवात करून घ्या. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुवे नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पुण्यदत्ता अवतार दिगंबर यतिवरे स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृश्यं तस्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्म नेत्र सुवच वंदन कथा टोपीच माला दंड कमल धरु कटाक्ष रक्ष त्रैगुण रहित त्रैलोकपालक विश्वनायक भक्त वसल्ले कलियुगी श्री स्वामी समर्थ अवतार धारकम पायी माम. आता करूया प्रार्थना. जय जयची अपररणा परंपर केवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाची पुराण पुरुषा लोकपाल सर्वर्षा अनंत ब्रह्मांडीशा वेदवंदा जगतगुरु सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया भक्ता जनताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी, तू पवन, तू आकाश, तू जीवन, तूच वसुंधरा पूर्ण चंद्रे सुरे तूच पे. तू विष्णू आणि शंकर, तू विधाता, तू इंद्र अष्टदिक्पालक समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि दैवता तूच समर्थ निश्चय. जगमानी स्थिर तूच व्यापिले समग्र तुझलागी अति मध्याग्र कोठे नसे पाहता. असुनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वशा. वेदांच्याही तर्कचाचरे शास्त्र तेही नावरे विष्णू शंकर एकच रे कुठे झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू की आपली स्तुती. ससमुखी शिन्नीती शिनल्या काती वर्णिता रूढ ठेविला चरणी माथा रक्षावे मश्री समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पाहावे. आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना उपरा समृद्धी आमिना आशय देई सदैव. पापताप आणि दैन्य सर्व जाव निरसून इलोकी सोके देऊन परलोकी साधन करावे. दुस्तार हा भवसागर याचे पावाया पहिली तीर तन्मी चरणी साचार प्राप्त व्हावे मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधो तुझ्या कुपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमी निरसून ज्ञान अर्के हृदय प्रकटपे. शांती मनी सदा वसो उथा अभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कुपेने अंतरी. भव दुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो. तुझ्या भजनी चित्त वसो उथा विषयाची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम त्याने वावा सुगम दुर्गम जुबो पंथ.
व्यवहारी वर्तता न पडे भ्रांती चिंता, अंगी न यावी असत्यता, सत्य विजयी सर्वदा. अर्पौर्गाचे पोषण न्याय मार्ग लंबून, इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असुनी या संसारात प्राचीन तव नामामृत, प्रपंच आणि परमार्थ त्याने सुगमजलांगी. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा, माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची. माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची. माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची. गुरु ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. याप्रमाणे जर तुम्ही हात जोडून स्वामी स्तवन आणि स्वामींची स्तुती गायली तर स्वामी लवकर प्रसन्न होत असतात. स्वामी ही आपली आई आहे आणि आईजवळ लेकरू जेव्हा काही मागतं तर आईला द्यावंच लागतं. थोडा वेळ ती नाही नाही म्हणते, पण नंतर ती आपल्या बाळाला देतच असते. त्याप्रमाणे आपली स्वामी आई ही स्वामी स्तवन जेव्हा आपण त्यांच्या नावाची स्तुती करतो आणि ते प्रसन्न होऊन आपल्याला वर देत असतात, म्हणजे जी आपली इच्छा असते ती पूर्ण करत असतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला जर अजून काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर ते पण तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता. मी त्याचा रिप्लाय वेळेनुसार नक्की देईल. झालेली सेवा ही मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.